झाला आणि ते बारामतीकरांना भावलेलं आहे. ते बारामतीकरांनी रिस्पॉन्सच एवढा चांगला दिला आणि माझं पहिलं भाषण होतं आणि बरं वाटतं की बारामतीकर सगळे आमचं कुटुंब म्हणून सपोर्ट देतात आणि तसंच आम्ही पण त्यांच्यासाठी कष्ट घेऊ भविष्यात आणि काम करू. आपण जर बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती भावनिकतेवरती गेली, विकासाच्या मुद्द्यावर झाली नाही आणि कौटुंबिक सगळं तुम्ही कसं बघ? हे बघा, विकास आणि भावना दोन्ही विचार बारामतीकरांच्या मनात आहेत. लोकसभेमध्ये भावना साहेबांच्या बाजूमध्ये होते आणि विधानसभेत विकास आणि भावना दादांच्या बाजूने. आपण जर बघितलं तर दादा मुख्यमंत्री व्हावे सगळ्यांची इच्छा आहे. काय वाटतं तुम्हाला? आता ती सगळ्यांची इच्छा आहे तर चांगलंच वाटणार ना आम्हाला. पण वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच वाटतं. आता तुम्ही बघा ना, सगळ्यांचा प्रतिसाद तुम्ही कालच्या सभेत बघितला असेल, एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता, तर नक्कीच ती इच्छा आहे. आपण समोरच्या उमेदवाराकडून आरोप केले जातात की त्यांच्याच घरी सगळ्या कारवाई केल्या जातात किंवा एक वेगळं प्रकरण. तसं नाहीये. आमच्याकडे पण दादांचे हे जे पक्षाचे प्रतिनिधी प्रचारांचे त्यांच्या इथं पण धाड पडली